नमस्कार मंडळी. तर आज तुम्ही जो ब्लॉग पाहणार आहात तो ब्लॉग आहे श्री गणेश चतुर्थीचा, ज्या दिवशी आमच्या घरात गणपती बाप्पा यांचं आगमन झालं होतं. आणि ह्या पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात गणपतीची जी प्राणप्रतिष्ठा प्रोसेस आहे ती कशी आहे. त्याच्यामध्ये जे त्याचे काही झलक या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसतील. आता आपण पाहायला गेऊया आजच्या श्री गणेश चतुर्थीचा प्राण प्रतिष्ठेचा ब्लॉग. नमस्कार मंडळी. तर आता आम्ही गणपती आणायला चाललेलो आहे. बघू शकता सगळी तयारी. गणपती आणायला चाललेलो आपण. चला तर आपण घेऊया गणपती मंदिरात. गणपती आरती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अशा प्रकारे आता आपण गणपती आणायला चाललेलो आहे. पहिल्यांदाच आम्ही गणपती आणायला चाललो आहे. हे एवढे तिघं चाललो आहे. आपला दरवर्षीचा इको फ्रेंडली गणपती आपण आणतो. तर तिथे आता आपण चाललो आणायला. जो मुहूर्त आहे तो खरं साधायचा आहे. चलो. दुसरा गणपती आता येईल ना, कारण पहिल्यांदाच तो आता गणपती आणखी येईल. गणपती आता येईल ना, कारण या वर्षीची मूर्ती जरा उंच आहे आणि चढ पण असणार आहे. मोठी जबाबदारी असते ती गणपती आणणं म्हणजे. अरे बापरे, असं एकदम निबंध लिखाणासारखं वाक्य दिलं. काय शिवाय कसं वाटतं तुला गणपती आणणं चाललंय ते? छान वाटतंय ना शिवाय? छान वाटतंय ना गणपती आणतोय ते? हे बाय शिवाज्ञा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4. श्री गणेशाची प्रतिष्ठापना कशी करा? मंगल कार्य किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करताना विघ्नहर्ता म्हणजेच श्री गणपतीची पूजा व आराधना करण्याची प्रथा आपल्याकडे अनेक वर्षापासून सुरू आहे. श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना अशी करा. श्री सिद्धिविनायकाय नमः आवाहयामि. श्री सिद्धिविनायकाय नमः आचमनीयं समर्पयामि. श्री सिद्धिविनायकाय नमः पुष्पाणि समर्पयामि. श्री सिद्धिविनायकाय नमः चंदनं समर्पयामि. श्री सिद्धिविनायकाय नमः नैवेद्यं समर्पयामि. अशी प्राणप्रतिष्ठा झाल्यावर श्री गणेशांना नमस्कार करून एकदंतं शूर्पकर्णकं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाकुशधारं देवं ध्यायेत्. सिद्धिविनायकं ध्यायेत् देवं महाकायं तप्तकाञ्चं सन्निभं चतुर्भुजं महाकायं सर्वाभरणभूषितं. मानतात त्वं वाङ्मय त्वं चिन्मय त्वमानन्दस्तं ब्रह्ममय त्वं सच्चिदानन्दसी प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमय विज्ञानमयसि नित्यं शास्त्ररूपम् एवं ध्यायेत् नित्यं स योगी योगिनां वरं. नमो रातपते नमो गणपते नमो प्रमथपते नमस्ते लंबोदरैकदन्ताय देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवासस्तनूभिः वेशेम देव.
यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे। नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर अतिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल। अशा प्रकारे आजचा आपला जो गणपतीचा प्रतिष्ठापनेचा जो सोहळा होता श्री गणेश चतुर्थीला तो पूर्ण झालेला आहे आणि आता येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला दिसेलच येणाऱ्या सगळ्या व्लॉगमध्ये की कसे काय काय आपण विचार करणार आहोत, काय काय आपण इव्हेंट ठेवणार आहोत, काय काय असे छोट्या मोठ्या गोष्टी करणार आहोत हे आपण आता 5 दिवस आपण पाहणार आहोत। कारण आमचा गणपती हा 5 दिवसाचा असतो त्याच्यामुळे। आणि हे वर्ष आहे मम्मी हे वर्ष पप्पा हे वर्ष कोणतं आपलं 2008ला आणला होता ना आपण गणपती 9ला म्हणजे आता झाले किती 9ला म्हणजे 13 वर्ष आहे ना हे 14 वर्ष 15 वर्ष ओके। तर हे आहे 15 वर्ष। अरे बापरे 15 वर्ष म्हणजे 5, 10, 15, 20 5च्या पाण्यामधलं हे 15 वर्ष आणि हेही वर्ष सक्सेसफुल आहे। त्याच्यामुळे आजचा जो गणपती आगमनाचा जो व्लॉग आहे तो एकदम सक्सेसफुल झालेला आहे। आता आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये जो व्लॉगही स्पेशल असणार आहे। त्याच्यामुळे नेहमीचं आपला वाक्य कराल कष्ट तरच व्हाल श्रेष्ठ। जय महाराष्ट्र जय श्रीराम।